नमस्कार शेतकरी मित्र हो, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, जुलै महिना अगदी संपत आला तरी कांद्याचे बाजारभाव अजून त्या ठिकाणी वाढताना दिसत नाही। या उलट जे काही कांद्याचे बाजारभाव आहेत ते आता घसरायला सुरुवात झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक शेतकरी जे काय आहेत ते बाजार अजून घसरतील या भीतीनं आहे त्या बाजारभावामध्ये कांदा विकायला लागलेले आहेत। आणि आता यामुळे कांद्याची जी काय आवक आहे प्रत्येक बाजार समित्यांमध्ये ती त्या ठिकाणी वाढताना दिसत आहे। परंतु भरमसाठ भांडवल खर्च करून देखील शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हा प्रचंड अडचणीत आलेला आहे। काही शेतकऱ्यांनी जो काय कांदा आहे तो बाजारभाव मिळत नसल्यामुळे त्या ठिकाणी चाळीत ठेवला होता, परंतु हा चाळीत ठेवलेला कांदा देखील आता खराब व्हायला सुरुवात झाली आहे। एकूणच कांद्याची जी काय बंद झालेली निर्यात आहे, सरकारचं कांद्याबाबतचं नेमकं ठाम धोरण कुठलंच नाही आणि मागच्या हंगामामध्ये कांद्याची सर्वात जास्त त्या ठिकाणी लागवड होती आणि या सर्व गोष्टींमुळे कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी आता पडलेले आहेत। आणि त्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो तो म्हणजे कांद्याचे बाजारभाव ऑगस्ट महिन्यामध्ये तरी वाढणार का? कांद्याची निर्यात ऑगस्टमध्ये सुरू होणार का? कांद्याला अनुदान मिळणार का? आणि NCCF आणि नाफेडच्या माध्यमातून पुन्हा कांद्याची खरेदी सुरू होणार का? ऑगस्टमध्ये या गोष्टी नेमक्या कशा पद्धतीनं घडणार आहेत याचं सविस्तर अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा। बघा शेतकरी मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव जे काय आहे ते चालू वर्षात लागवडीचं क्षेत्र किती आहे, कांद्याचं होणारी निर्यात कशी आहे, हवामानात नेमके कुठले बदल होतात, सरकारचं कांद्याबाबतीत नेमकं धोरण काय आहे, बाजारातील मागणी आणि पुरवठा यांचं जे काय गणित आहे या घटकांवरती मुख्यत्वे करून हे बाजारभाव कांद्याचे अवलंबून असतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी या घटकांचा अभ्यास करूनच शक्यतो कांद्याची लागवड करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, मागील वर्षी म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये जर का आपण पाहिलं तर कांद्याचे जे काय दर होते ते जवळजवळ 3200 रुपयांच्या घरात होते। नॅशनल बोर्ड ऑफ हॉर्टिकल्चरच्या या रिपोर्टनुसार आपल्याला त्या ठिकाणी हे समजतं। बघा शेतकरी मित्रांनो, आणि आता जे काय दर चालू आहे कांद्याचे ते सरासरी दर जे काय आहे ते 1400 ते 1500 रुपयांच्या आसपास असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे। मग प्रचंड भांडवल खर्च करून देखील हा जो काय पिकवलेला कांदा आहे तो कवडीमोल भावाने विकत असताना त्या ठिकाणी शेतकऱ्याला अजिबात परवडत नाही। बघा शेतकरी मित्रांनो, आपण जर का पाहिलं तर कांद्याची जी काय आजची परिस्थिती आहे ती लासलगाव बाजार समिती असेल, पिंपळगाव बसवंत असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, विंचूर असेल, पुण्याचं गुलटेकडी मार्केट असेल किंवा मुंबईचं वाशी मार्केट असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला कमीत कमी 100 रुपये ते जास्तीत जास्त 2100 रुपयांचा भाव त्या ठिकाणी मिळतोय। पण प्रत्यक्षात जर सरासरी बाजारभाव आपण जर पाहिले तर हा जो काय बाजारभाव आहे तो 1400 रुपयांच्या किंवा 1500 रुपयांच्या वरती त्या ठिकाणी दिसत नाही। आणि ह्या भावाने जर का शेतकऱ्यांनी कांदे जर विकले तर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील त्या ठिकाणी निघणार नाही। बघा शेतकरी मित्रांनो, आता कांद्याचे बाजारभाव आहे ते वाढण्यासाठी जी काय महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कांद्याची निर्यात। आणि सद्यस्थितीला जर कांद्याची निर्यात पाहिली तर कांद्याची निर्यात ही अतिशय संथ गतीने आहे। शिवाय बांगलादेशमध्ये सुद्धा आपला जो प्रमुख ग्राहक आहे बांगलादेशमध्ये सुद्धा त्या ठिकाणी 10% आयात शुल्क त्या ठिकाणी लावल्यामुळे स्थानिक व्यापारी जे काय बांगलादेशमध्ये ते कांदा घेताना त्या ठिकाणी दिसत नाही। याशिवाय भारताचा जे काय मुख्य ग्राहक आहे मग याच्यामध्ये बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, दुबई असेल, कतार, ओमान आणि मलेशिया यासारख्या देशातून सुद्धा सध्या कांद्याला त्या ठिकाणी मागणी नाही। परंतु येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये जर सरकारनं ठोस पावलं जर उचलली आणि कांद्यासाठी जर नवीन बाजारपेठांचा शोध जर घेतला, त्याचबरोबर जे काय कांदा निर्यातदार आहेत, जे काय व्यापारी आहेत, या निर्यातीवरचा जो काय परतावा आहे तो सध्या आहे त्या ठिकाणी 1.9%। हा परतावा जर का वाढवला तर या निर्यातदारांना सुद्धा कांदा निर्यात करणं या ठिकाणी परवडणार आहे आणि म्हणूनच सरकारनं निर्यातीला अजून प्रोत्साहन दिलं पाहिजे त्या ठिकाणी। सोबतच जर का हे निर्यातीला जर प्रोत्साहन जर दिलं आणि परिणामी निर्यात जर का वाढली तरच कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी नक्की वाढतील। तसंच केंद्र सरकारच्या कांद्याबद्दल जे काय बदलतं धोरण होतं निवडणुकांपासून, तर ह्या बदलत्या धोरणाचा सर्वात जास्त फटका त्या ठिकाणी बसला आहे। मग याच्यामध्ये निर्यात बंदी करणं असेल किंवा अगोदर 40% निर्यात शुल्क नंतर कपात करून 20% आणि आता 0%, तर या सर्व निर्णयांचा जो काय डायरेक्ट फटका आहे तो त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बसलेला आहे। बघा आता नेमकं झालं काय होतं की निर्यात बंदीच्या काळामध्ये भारताचे जे काय ग्राहक देश होते या ग्राहक देशांनी पाकिस्तान, चीन आणि अमेरिका या देशांकडून त्या ठिकाणी कांदा खरेदी केला आणि त्यामुळं भारताची जी काय आंतरराष्ट्रीय पातळीवरती जो काय कांद्याचा पुरवठा करण्याचा जो काय टक्का होता तो त्या ठिकाणी घसरला आणि याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या मालावरती झाला। आता यामुळे निर्यातीला प्रोत्साहन देण्याची प्रचंड त्या ठिकाणी गरज आहे। त्यामुळे सरकारनं तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे। पण पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने जर निर्यात जर चालू झाली तर येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी नक्की वाढतील।
बघा शेतकरी मित्रांनो, सोबतच कांद्याला बाजारभाव नसल्यामुळं त्या ठिकाणी पुणे असेल, नगर असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल, या विभागातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कांदा जो काय आहे तो चाळीमध्ये साठवून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे जो काही क्वालिटी कांदा आहे तो बाजारात येत नाही, तो अजूनही चाळीमध्ये साठलेला आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये हा जो काय कांदा आहे तो याला जर बाजारभाव जर नाही मिळाला तर तो चाळीतच सांडण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. परिणामी होणाऱ्या नुकसानीला शेतकरी घाबरत असून येणाऱ्या दिवसातच चाळीतील कांदा जे काय आहे तो बरेचसे शेतकरी आहेत त्या भावामध्ये त्या ठिकाणी विकताना दिसत आहेत. बघा शेतकरी मित्रांनो, जर आपण जर का पाहिलं तर ऑगस्ट महिना सुरू होताना किंवा ऑगस्टच्या मध्यावधीवरती दक्षिणेकडील जो काही कांदा आहे, मग दक्षिणेकडील जे काही राज्य आहेत तो त्या राज्यातील जो काही कांदा आहे तो त्या ठिकाणी मार्केटमध्ये येत असतो. मग याच्यामध्ये कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, तमिळनाडू असेल किंवा केरळ असेल, या राज्यांचा जो काही स्थानिक कांदा आहे तो जर का वाढला तर महाराष्ट्राच्या कांद्याला बाजारभाव मिळणार नाही. कारण एकतर निर्यात बंदी आहे, शिवाय शेतकऱ्यांकडे देखील मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचा स्टॉक आहे आणि ही परिस्थिती जर सुधारली नाही तर कांद्याला बाजारभाव वाढण्याच्या ऐवजी कांद्याचे भाव घसरतील. त्यामुळं कांद्याचा सध्याचा बाजारभावाचा विचार करता गुजरात सरकारच्या पार्श्वभूमीवरती कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारी अनुदान देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने याविषयी सकारात्मक त्या त्या ठिकाणी भूमिका घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारनं मदत केली पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त केली जाते. शिवाय नाफेड आणि NCCF या दोन संस्थांच्या माध्यमातून जी काय कांदा खरेदी सध्या होऊ घातलेली आहे ती बाजार समितीतूनच व्हावी. कारण याच्यासाठी देखील सरकारनं प्रयत्न करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. कारण ही जी काय खरेदी आहे ती जर बाजारातून जर झाली तर याचा डायरेक्टली परिणाम हा शेतकऱ्यांच्या बाजारभावावरती होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या सकारात्मक धोरणामुळे आणि त्यामुळे बाजारभावामध्ये त्या ठिकाणी सुधारणा होऊ शकते. त्यामुळे सरकारनं तातडीची पावलं उचलून तात्काळ नवीन ज्या बाजारपेठा ह्या शोधणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे निर्यातही चालू करणं गरजेचं आहे. NCCF आणि नाफेडच्या माध्यमातून जो काय पारदर्शी व्यवहार आहे तो ह्यावेळेस झाला पाहिजे, भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे. म्हणूनच अशा पद्धतीने जर का कांदा जर खरेदी केला आणि गरज जर पडली तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणे ह्या गोष्टी जर केल्या तरच कांदा उत्पादक शेतकरी हा त्या ठिकाणी तोट्यात जाणार नाही. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी देखील ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याची विक्री करताना काही गोष्टींचं भान त्या ठिकाणी राखलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला चांगले बाजारभाव त्या ठिकाणी मिळतील. तर पहिली गोष्ट याच्यामध्ये अशी करायची की रोजचे कांद्याचे बाजारभाव तुम्ही त्या ठिकाणी पाहायचे. कारण रोज कांद्यामध्ये चढ उतार त्या ठिकाणी होत असतो. 2 ते 3 रुपयाचा चढ उतार त्या ठिकाणी दररोजला आपल्याला पाहायला मिळतो. आणि सध्या तरी एक मोठी त्या ठिकाणी कांद्याला उच्चांकी भाव त्या ठिकाणी मिळणार नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी भाव जो काय भाव वाढल्यामुळे त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांनी जर का टप्प्याटप्प्याने कांदा विक्री जर केली तर शेतकऱ्यांना एक सरासरी बाजारभाव मिळेल आणि भांडवल फिटून थोडं का होईना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कांद्याचा नफा मिळेल. शेतकरी मित्र, ही माहिती तुम्हाला जर योग्य आणि उपयुक्त जर वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला सध्या काय दर मिळतोय कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.